सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम। आजची वेळ आहे चर्मकाराची आणि सर्वज्ञांची भेट। सर्वज्ञ श्रीचक्रधर भगवंत पोहीचा देव या ठिकाणी पाणपोई जवळ बसलेले होते। ते वड्यात बाजार करून चर्मकार पाणी पिण्यासाठी पाणपोई जवळ आला तर तेथे त्यांना स्वामी बसलेले दिसले। दंडवत केला व चर्मकार तसाच स्वामींपुढे बसून राहिला व पुडवाटुवा म्हणजे पान सुपारी फोडून दिली व पानाचा विडाही दिला। स्वामींनी सुद्धा कसलाही विचार न करता जातीपातीच्या भिंती तोडून काढण्यासाठी, माणसांमधील भेदभाव नष्ट करण्यासाठी तो विडा व सुपारी खाल्ली। एवढ्यामध्ये पाठीमागून चर्मकारीण आली, तिलाही विडा दिला व स्वतः पण खाल्ला आणि तो तिथेच स्वामींची सुंदर श्रीमूर्त पाहू लागला। तेव्हा ती म्हणते, उठा ना आता। सोबतचे सर्व लोक दूर गेले। चर्मकार म्हणतो, जाऊ दे, गेले तर गेले, थोडा वेळ थांब। थोड्या वेळाने परत ती म्हणते, अहो उठा ना, खूप वेळ झाला। माणसांची निहारी म्हणजे लोकांचे येणे जाणे कमी झाले, रस्ता सामसूम झाला, जर उशीर झाला तर चोर लुटारूकडून लुटवावी अशी तुमची इच्छा आहे का? उठा ना आता। गुर रानात राहिले नाही, ती सुद्धा गावाकडे गेली। तेव्हा तो म्हणतो, अजून थोडा वेळ थांब, मग जाऊ। असे 2-4 वेळा झाले, पण चर्मकार काही उठताना दिसत नाही। हे पाहून ती म्हणते, तर मग काय तू येणारच नाही का? चर्मकार म्हणे, नाही येणार। तेव्हा चर्मकारीण म्हणते, मग मी एकटीच जाऊ का? हो जा, असे म्हणताच 4 पावलं समोर जाऊन परत माघारी येते व थोड्या मोठ्या आवाजात म्हणते, का हो, तुम्ही खरंच येणार नाही? जर तुम्ही येणार नसाल तरी फेडी माझी आहे। माथांचा हातू म्हणजे माझ्या कपाळावरील कुंकू पुसून टाक, घटस्फोट दे, काडीमोड कर। तेव्हा चर्मकार म्हणतो, हो जाय झाली काडीमोड। तेव्हा ती म्हणते, याला तिसरे साक्षीदार कोण? तेव्हा तो म्हणतो की हे राऊळ साक्षी। तेव्हा चर्मकारीण स्वामींना म्हणते, का हो स्वामी, तुम्ही या घटस्फोटाचे साक्षीदार आहात का? स्वामींनीही श्रीमुकुट हलवून साक्षीदार आहोत असे दाखवून दिले। सर्वज्ञांच्या साक्षीने हा पहिलाच घटस्फोट काहीच न देता घेता झाला व चर्मकारीण निघून गेली। स्वामी पान भुंकत असताना तो प्रसाद चर्मकाराने घेतला आणि समाधी सुखाहून अनंतपट असलेल्या सुखामध्ये रममान झाले व स्थिती सुख भोगू लागले। असेच फिरत फिरत अंबेजोगाई येथे ईश्वर पुरुष म्हणून त्यांची ओळख झाली। चर्मकारांचा ईश्वर पुरुष झाला। गावामध्ये दररोज लोक त्यांची पूजा अर्चा करू लागले। घरोघरी स्नान, चंदन पूजा, धूपारती, मंगळारती, जेवणाच्या ताटात 1 वाटी 8 वाटी अशा खूप वाट्या, बाज, गादी, अंथरुण, त्यावर झोपणे असा प्रकार चालू होता। जसे ईश्वराचा विद्यावंत पुरुषाचा सोहळा करतात तसे लोक करू लागले। तसेच एक दिवस सर्व अंगावर चंदन, कपाळाला टिळा, गळ्यामध्ये पुष्पाच्या माळा असे राजपुरोहित आसनावर बसलेले असतात। ते वढ्यात चर्मकाराच्या गावचा चांभार अंबेजोगाई येथे बाजारासाठी आला व त्याने हा सर्व प्रकार पाहिला व तो म्हणतो, अरे तू तर आमच्या गावचा चांभार आहेस, आमचा नातेवाईक आहे। अरे तुझे आई वडील तुला बरेच दिवसांपासून शोधत आहेत। हे सर्व तेथील ब्राह्मणांनी ऐकले। त्याने शेजाऱ्याला सांगितले व हळूहळू ही बातमी संपूर्ण गावात पोहोचली व अवघा गाव पिटाळीला म्हणजे अपवित्र केला म्हणून तेथील अधिकाऱ्यांना सांगितले। मग त्यांनी निबंधकार म्हणजे वकिलांसारखे कायद्याविषयी माहिती सांगणारे बोलवले व त्यांनी ते कायद्याविषयीचे पुस्तक काढले व वाचले। तेव्हा त्यात असे निघाले की असे गाव अपवित्र करणाऱ्यांना तापवलेल्या चुन्याच्या खड्यात घालून वरून चामड्याच्या पिशवीने पाणी टाकायचे। मग जगलदेव विसदेव त्यांनी खड्डा खोदला, त्यामध्ये चर्मकाराला बसविले व वरून गरम केलेले चुन्याचे खडे टाकले व वरून पाणी टाकू लागले। हे सर्व पाहण्यासाठी लोकांची अफाट गर्दी जमली। तेव्हा ते पाहण्यासाठी एक जण बाजारातून आला व ही गर्दी का जमली म्हणून विचारू लागला। तेव्हा त्याला एकाने सांगितले की इथे जे ईश्वर पुरुष होते ते चांभार होते, त्याने गाव अपवित्र केला म्हणून ही शिक्षा देत आहेत। तेव्हा तो म्हणे, अरे हे
तर खरे नाही. यात खड्ड्यामध्ये चुनखड्यात नसून बाजारात आहेत आणि तुम्हाला माझे खोट वाटत असेल तर तुम्ही जाऊन पहा. तेव्हा सर्व मंडळी बाजारात पाहण्यासाठी आली तर खरोखरच ते तसेच सपूजित पाहिले. सर्वांगाला चंदन, कपाळाला टिळा, गंध, गळ्यामध्ये फुलांच्या माळा. स्वामी म्हणतात, बाई चर्मकाराच्या गळ्यातला हार एवढा सुद्धा सुकला नाही व पूजा सुद्धा विस्कटली नाही. हे सर्व पाहून गावातील लोकांना आश्चर्य वाटले आणि मग दुःख करू लागले की आम्ही पापी चांडाळ तुम्हाला त्रास दिला, कष्ट दिले, उपद्रव दिला व दंडवत करून निघून गेले. ही लीळा ऐकल्यानंतर महादायसा स्वामींना म्हणतात की ज्यांनी एवढा त्रास चर्मकाराला दिला तर त्यांना काय झाले. तेव्हा स्वामी म्हणतात, बाई त्यांचा निर्वंश झाला. दंडवत प्रणाम. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. या लीळेचा आदर्श आहे 850 वर्षापूर्वीच जातपात भेदभाव नष्ट करणारे आमचे स्वामी चर्मकाराची सुपारी घेऊन अखिल मानवजातीला एक संदेश व शिकवण दिली. माणसामध्ये हा भेदभाव करू नका. स्त्रिया, वैश्यास तथा शूद्रा या उक्तीप्रमाणे सर्वांना सारखाच धर्म आचरण्यासाठी धर्माची दारे खुली करून देतात. तेव्हा आपणही असा भेदभाव करू नये. आणि लीळेमध्ये अजून एक प्रकार पाहावयास मिळतो, ते म्हणजे अखिल शिवाच्या कल्याणासाठी ज्या ठिकाणी माणसांचे येणे जाणे होते त्या ठिकाणी, जसे की पाणपोई येथे स्वामी थांबले. अशा प्रकारे अधिकारी जीवांना काही ना काहीतरी देत होते. आपणही अशा प्रकारे अधिकारास पात्र होण्यासाठी प्रयत्न करूया. चर्मकारासारखा आपल्यालाही वेद निर्माण करता आला पाहिजे. एका क्षणातच पत्नीचा त्याग करून स्वामीपासून सुखविद्या प्राप्त करणाऱ्या चर्मकारांचा स्त्रीत्याग आणि कसलाही विचार न करता घटस्फोट हाच तर खरा आदर्श. दंडवत प्रणाम. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.